श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचनमध्ये. तर ओवीज किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे रेसिपी तुम्हाला सुद्धा कळेल. जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी रात्री शाबू भिजत घातला होता, तो छान भिजलाय. मग त्याच्यामध्ये मी बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. सगळं मिक्स करणार आहे. आणि इकडे ना कढईमध्ये 2 पळ्या तेल हे चांगलं गरम होऊ दिलंय. आता त्यात मी 2 बटाटे घेतलेत बारीक चिरून, ते आता टाकणार आहे. आणि हे बटाटून आपल्याला चांगले असे तळू द्यायचे तेलामध्ये बघा. त्यासाठी असे परतवायचे सतत, नाही तर खालीच आपण तसेच टाकून ठेवले तर मग चिटकतात कढईला किंवा पातेल्याला. त्यामुळे हे तेलात टाकले की ह्याला सतत हलवत राहायचं आणि छान असे लाल लाल होऊ द्यायचे बघा. बटाटा लाल होईपर्यंत ना मी हे सगळं एकजीव करून घेते. म्हणजे जे शाबू, शेंगदाणे आणि जे मीठ घालून घेतले ना मी, या सगळ्यांचा एकजीव करून घेते. एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे एका हाताने पॉसिबल होत नव्हतं, ते पातेलं सगळं हलत होतं. हे बघा बटाटा कसा लाल लाल असा होतोय की नाही. आता याच्यातच ना मी बारीक चिरलेली मिरची सुद्धा घालून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून सुद्धा घेऊ शकता, बट लहान मुलं असतील तर ते खाणार नाहीत, तिखट लागेल त्यांना. त्यामुळे मी अशी कट करून घेतली आहे बारीक बारीक. मिरची लगेच तळल्या जाते, मिरचीला वेळ लागत नाही तळायला. त्यामुळे अगोदर बटाटा घालून घ्यायचा आणि मग नंतर मिरची घालायची, हे लक्षात ठेवायचं बघा. आता बटाटो आणि मिरची चांगली आपली तळली आहे. आता त्यात ना हे शाबू घालून घ्यायचा आणि हे सगळं असं चांगलं मिक्स करायचा, एकजीव करायचं सगळ्या मिश्रणाचं आणि हे शाबूचं. हे बघा. हे बघा, आता हे सगळं असं चांगलं मिक्स करून झालं. त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि झाकण आहे ना आपल्याला हे असं 2-2 मिनिटाला ठेवायचं आणि सतत हलवत राहायचं. जर नाही हलवलं तर मग एका ठिकाणीच तो चिकट असा एकदम दगड झाल्यासारखं, ढेकूळ झाल्यासारखं होतो. त्यामुळे हे 2-2 मिनिटाला झाकण ठेवून ह्याला हलवत राहायचं, जेणेकरून हा चांगला मऊ होतो. शाबू आपला अगदी तयार आहे बघा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंटमध्ये सुद्धा नक्की कळवा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.